DCSMH ऍप लॉग इन करत असताना कृषी सहाय्यक मित्रांना किंवा तलाठी सहाय्यक मित्रांना सध्या एक एरर येत आहे, युजर नॉट फाउंड. हा एरर काय येतो आणि याच्यावरती समाधान काय, याची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या गावातल्या सारखाच एक सेतूवाला. पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला, माहिती जर आवडली, काही शिकायला भेटलं तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करून घ्या. तर बघा, एक एरर सध्या कृषी सहाय्यक मित्रांना किंवा तलाठी सहाय्यक मित्रांना येतोय, तो आहे युजर नॉट फाउंड. आता यामध्ये दोन सिनेरिओ असू शकतात. एक पहिला म्हणजे तुम्ही आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नाही, या सिनेरिओ मध्ये सुद्धा तुम्हाला युजर नॉट फाउंड असं सांगितलं जाऊ शकतं. किंवा दुसरा जो सिनेरिओ आहे तो म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु तुमचे तलाठी साहेब आणि तुमचे तहसीलदार साहेब यांनी अजून तुमच्या आयडीला अप्रुव्हल दिलेलं नाही. जोपर्यंत त्यांच्याकडून तुमच्या आयडीला अप्रुव्हल मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला युजर नॉट फाउंड असंच सांगितलं जाईल. आता यामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की अगोदर लॉग इन होत होते, आता लॉग इन होत नाहीये. म्हणजे अगोदर लॉग इन करून ठेवलेले आहेत, आता लॉग आउट झाले आणि युजर नॉट फाउंड असं दाखवत आहे. तर हे यामुळे झालंय कारण 10 ऑगस्ट 2026 पासून काही नियम DCSMH ऍप मधले बदललेले आहेत. आता लॉग इन फक्त तोच व्यक्ती करू शकतो ज्याच्या आयडीला अप्रुव्हल आलेला आहे. अगोदर सर्वांचे लॉग इन होत होते, फक्त तुम्हाला टास्क अलोकेट करता येत नव्हते, म्हणजे तुम्हाला फक्त काम करता येत नव्हतं. आता ज्यांच्या आयडीला अप्रुव्हल आलेला आहे फक्त तोच व्यक्ती लॉग इन करू शकतो. बाकीच्या सर्व सहाय्यकांना युजर नॉट फाउंड असाच एरर समोर येणार आहे, जोपर्यंत तुमचे तलाठी साहेब जोपर्यंत तुमचे तहसीलदार साहेब तुमच्या आयडीला अप्रुव्हल देणार नाही तोपर्यंत तुमचा लॉग इन होणार नाही. DCSMH ऍप मध्ये तुम्हाला इथून पुढे जे पण प्रॉब्लेम येतील ते मला कमेंट करून सांगा आणि त्यावर समाधान काय असेल हे मी तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करेल. एक व्हिडिओ सेपरेट घेऊन आपण प्रत्येक समस्येचं समाधान नक्की पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक करूनच जा.